नमस्कार मंडळी, मी राकेश देशमुख. आत्ता मी कर्जत रेल्वे स्थानक आहे त्या ठिकाणी आहे. स्वच्छ भारत सुंदर भारत, स्वच्छ महाराष्ट्र सुंदर महाराष्ट्र, स्वच्छ कर्जत सुंदर कर्जत, स्वच्छ कर्जत रेल्वे स्टेशन सुंदर कर्जत रेल्वे स्टेशन. तुम्हाला दाखवतो ह्या परिसरामध्ये, या आवारामध्ये ह्या रेल्वे स्थानकावर जाताना तो दादर लागतो, त्याची काय परिस्थिती तुम्हाला सांगतो. हे बघा, इथं किती घाणीचं साम्राज्य आहे बघा तुम्ही. अशा पद्धतीने रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. हे बघा, ही विष्ठा बघा कुत्र्याची बघा. इथून सकाळ सकाळ जे प्रवासी वर्ग येतात आणि बघा हे चित्र असं आपण बघतो. हां, बोला बोला, काय तुमचं काय म्हणणं आहे सांगा. काय बोलाल, रोज ह्या ठिकाणून ये जा करता का? काय नाव तुमचं? अच्छा, काय हे बघा, हे चित्र बघा, काय सांगाल तुम्ही? हां, अशीच रोजचीच दुर्लक्ष बघा. आता तुम्ही पुढचं मी तुम्हाला दाखवतो. मी इथून आता आलो, फ्रेश मोड मध्ये येतो. हां, आणि इथे मूडच ऑफ होतो. बघा, या अशा पद्धतीने कर्जत रेल्वे स्थानकाचा जो दादर आहे, ज्यातून आपण स्थानकावर पोचतो, मेन प्रवासीचं येणं जाणं इथूनच बघा. आणि मी तुम्हाला दाखवतो इकडचं चित्र, काय परिस्थिती. हे बघा, ही कुत्र्यांची विष्ठा बघा. हे बघा, ही कुत्र्यांची विष्ठा बघा. लोक इथून ये जा करतात आणि अशा पद्धतीने इथलं अस्वच्छ परिसर आहे बघा तुम्ही. ही बघा, ही कुत्र्यांचा वावर बघा. इथं अतिशय दुर्लक्षित हा जो दादर आहे तो बघा तुम्ही. लोक इथून ये जा करतात, अशी सकाळ सकाळ फ्रेश वातावरणामध्ये येतात आणि अशा पद्धतीने ही कुत्र्याची विष्ठा म्हणा, अस्वच्छ म्हणा. अशा पद्धतीने हे जो दादर आहे तो अस्वच्छ आहे बघा. काही इथं साफसफाई दिसत नाही आहे, दुर्लक्षित केलं जात आहे. परंतु आपण फक्त बोललं जातं स्वच्छ भारत सुंदर भारत, स्वच्छ महाराष्ट्र सुंदर महाराष्ट्र, स्वच्छ रेल्वे स्टेशन. बघा काय या स्थानकाच्या जो दादर आहे, काय परिस्थिती झाली बघा तुम्ही. अशा पद्धतीने इथे कुत्र्यांचा वावर आहे, गावठी कुत्र्यांचा वावर आहे, परंतु इथे दुर्लक्ष केलं जातं. स्थानिक रेल्वे प्रशासन असेल त्यांना सांगू इच्छितो, आव्हान करतो, नम्रपूर्वक विनंती करतो. ही जी दादरची जी अशी अस्वच्छपणा आलेला आहे बघा तुम्ही, इथून लवकर लवकर दूर करावा, जेणेकरून जे प्रवासी वर्ग आहेत त्यांना कुठेतरी स्वच्छतेबाबतीत दिलासा मिळेल.